भरपूर सूज आलेली होती, त्याला सुद्धा अशक्तपणा जाणवायचा, परंतु या बाईचा विश्वास असल्यामुळे या बाईने इथून जे नेलेले जे आशीर्वादी तेल आहे ते विश्वासाने बैलाला लावलं, बैलाविषयी प्रार्थना केली, त्या प्रार्थनेद्वारे बैलाला सुद्धा प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि संपूर्ण अंगावरची जी कातडी निघून जात होती, सूज होती, ती प्रभू येशूने या बाईच्या प्रार्थनेद्वारे तेल पाण्याद्वारे बैलाला सुद्धा चांगलं केलेलं आहे, बरं केलेलं आहे. दोन्ही आजार प्रभू येशूने काढलेले आहेत, चांगलं केलेलं आहे. आणि बाई प्रभू येशूला धन्यवाद देते. मग सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार मानायचे आहे. हालेलुया. बाई गंजाळ डोकरीपाटची बाई त्याची मुलाची साक्षी जात आहे. लहान बाळाला ताप येत होता, सर्दी खोकला झालेला होता. बाईने विश्वासाने फास्टरांना फोन लावला. फास्टरांनी बाई मुलासाठी फोनवरच प्रार्थना केली. फास्टरांची प्रार्थनेद्वारे प्रभूचा स्पर्श बाळाला झाला. जो ताप येत होता, सर्दी खोकला जाणत होता, अशक्तपणा जाणत होता, ते फास्टरांचे फोनवरच प्रार्थना करून हे बाळाला प्रभू येशूने बरे केलं आहे. म्हणून ही बाई प्रभू येशूचे आभार मानत आहे. आपण पण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार मानायचे आहे. हालेलुया. ही बाई झरीवरून आलेली आहे. ती त्यांच्या स्वतःची साक्ष सांगत आहे की या बाईला मूठ लागलेली होती. तसेच ज्यावेळेस मूठ लागली असल्यामुळे खूप अशक्तपणासारखा जाणवायचा, जागेवरून हलता सुद्धा येत नव्हतं. परंतु ही बाईने पास्टरांना फोनवरच प्रार्थना करण्यासाठी सांगितले आणि जेव्हा पास्टरांनी फोनवरच या बाईविषयी प्रार्थना केली त्याच वेळी या बाईला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि जी मूठ लागलेली होती, जो अशक्तपणा होता, तो पास्टरांच्या फोनवरून केलेल्या प्रार्थनेद्वारे या बाईला प्रभू येशूने चांगलं केलेलं आहे, बरं केलेलं आहे. म्हणून बाई प्रभू येशूला धन्यवाद देते. मग सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार मानायचे आहे. हालेलुया. बाई गावाची ते बाई स्वतःची त्याची मुलींची साक्षी साथ आहे. लहान मुलगीची साक्षी साथ आहे. बाई लहान बाळ आहे, त्याच्यात खूप सारं रडत होतं, रात्री दिवस रडत होते, रडणं काही थांबत नव्हता. पण बाई विश्वासाने प्रार्थनेमध्ये आली. फास्टरांनी बाळासाठी प्रार्थना केली. फास्टरांची प्रार्थनेद्वारे प्रभूचा स्पर्श मुलीला झाला आणि जे रात्री दिवस रडत होती, रडणं काही थांबत नव्हता, ते फास्टरांची प्रार्थनेद्वारे प्रभूने बाईचं रडणं कमी केलेलं आहे. तर चांगलं आहे. ते दुसरी मुलगी आहे, ती कॉलेजला आहे. तिच्या कॉलेजला असं राहत नव्हती, पण तिच्यासाठी पण प्रार्थना केली आणि प्रार्थना करून प्रार्थना कॉलेजला मन लागत नव्हतं, ते प्रभूचे वाईट मन काढून आणि ती मुलगी आता कॉलेजला आहे, तिकडेच आहे. तशी दुसरी साक्षी आहे, तिकडेच जे मुलींसाठी जे जेवण येत होतं बाहेरून, ती एक दिवस अचानक अन्नामध्ये काही विष असेल माहीत नाही, पण सगळे हॉस्टेलचे मुलं आहेत ते सगळेच आजारी पडले. विष बाधा होती ती अन्नामध्ये. बाईला चक्करसारखी येत होती, पण बाईने फास्टरांना फोन लावला. फास्टरांनी ते मुलीसाठी प्रार्थना केली. फास्टरांचे प्रार्थनेद्वारे जे अन्नामध्ये विष होतं, ते फास्टरांचे प्रार्थनेद्वारे जे चक्कर येत होती मुलीला, ते प्रभूने काढून टाकले. विष बाधा होती ते पण प्रभूने काढून टाकले. काही मुलीला त्रास झाला नाही, प्रभूने सांभाळले, चांगले केलं आहे. बाईचं रडणं पण प्रभूने कमी केलेलं आहे, बरे केलं आहे. आणि बाई प्रभूचे आभार मानते. आपण पण जोरात टाळ्या वाजवून प्रभूचे आभार मानायचे आहे. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. ही बाई बोनरपाड्यावरून आलेली आहे. ती त्यांच्या मुलांची व स्वतःची साक्ष देत आहे. मुलाला ताप आलेला होता, परंतु या बाईने इथून आशीर्वादी तेल पाण्याचा वापर केला, त्या मुलाविषयी प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेद्वारे त्या मुलाला सुद्धा प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि जो ताप आलेला होता तो प्रभू येशूने या बाईच्या प्रार्थनेद्वारे तेल पाण्याद्वारे त्यांना बरं करून टाकलेलं आहे, चांगलं केलेलं आहे. तशी बाईची साक्ष आहे की बाईला सुद्धा खोकला झालेला होता, हात पाय चावत सारखे होते, पण त्या बाईने विश्वासाने तेल पाण्याचा वापर केला. प्रभू येशूजवळ सतत प्रार्थना करू लागले आणि त्या प्रार्थनेद्वारे या बाईला सुद्धा प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि खोकल्याचा आजार, हातापायचं जे चावणं आहे, जे दुखावा आहे, प्रभू येशूने काढलेला आहे, बरं केलेलं आहे. दोघांचे आजार प्रभू येशूने चांगले केलेले आहेत. म्हणून बाई प्रभू येशूला धन्यवाद देते. मग सर्वांनी जोरात टाळ्या देऊन प्रभू येशूचे आभार मानायचे आहे. हालेलुया. बाई स्वतःची बैलाची साक्षी जात आहे. बाईचे डोकं खूप दुखत होतं, कंबर दुखत, कान दुखत, संपूर्ण शरीर दुखत होतं, शिस्वत सारखं जाणत होतं. बाईने विश्वासाने तेल पाणीचा वापर केला, प्रार्थना केली. तेल पाणीचा वापर करून प्रार्थना करून प्रभूने बरे केले आहे. तसे जो बैल आहे तसा खाना खात नव्हता, पण ते बैलासाठी बाईने प्रार्थना केली, तेल पाणीचा वापर केला. प्रार्थना करून तेल पाणीचा वापर करून बैल आता खाना खात आहे, चांगले केलेलं आहे. की बाईला पण प्रभूने चांगले केलेलं आहे. म्हणजे बाई प्रभूचे आभार मानते. आपण पण जोरात टाळ्या वाजवून प्रभूचे आभार मानायचे आहे. पुन्हा जर साक्षी असेल तर साक्ष देण्यासाठी याच आहे. साक्षी देऊन देवाचा गौरव आपण त्याचे साक्षीदार बनतो, तेवढे आपण प्रभू येशूच्या जवळ जातो. म्हणून आपण ज्यांची साक्षी असेल त्यांनी साक्ष देण्यासाठी याच आहे आणि ज्यांची साक्षी नसतील त्यांनी म्हणून साक्षीकडे लक्ष लावा. आणखी पण आज परमेश्वर बाबा महान आहे, प्रेम करणार आहे. आज बाबा जी परमेश्वराकडे येतात त्याला बाबा परमेश्वर कधीच खाली आज जाऊ देत नाही.
आजारात दुःखात संकटात असेल त्यांना भावना परमेश्वर काढणार आहे तसं भावना आपण सुद्धा विश्वास ठेवा। आज भावना विषबाधा सुद्धा परमेश्वर जर काढत आहे। आज भावना डोक्यामध्ये चक्रम आज अनेक आजार भावनो जे आजारी माणसं येतात त्यांना भावना परमेश्वर जर चांगलं करत आहे त्यांच्या जीवनात भावना जर आज चांगलं होत आहे पण परमेश्वर आपल्याला सुद्धा भावना त्याने बोलवलेला आहे भावना खरंच तो सुद्धा आपली काळजी घेणार आहे तो सुद्धा आपल्याला त्या संकटातून काढणार आहे म्हणून भावना विश्वासाने साक्षीकडे लक्ष लावणं सुद्धा खूप गरजेचं आहे। हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभू येशू हालेलुया। बाई बोनरपाड्यावरून आलेले आहे की त्यांच्या दोघांची साक्ष सांगत आहे की गेल्या रविवारी बाई या केंद्रामध्ये आलेली होती त्यावेळेस या बाईच्या पोटामध्ये खूप दुखत होतं परंतु सेवकांनी या बाईशी प्रार्थना केली आणि त्यांचे जे आजार होते जो पोटामध्ये दुखावा होता तसे दोघांना ताप व खोकला झालेला होता तर सुद्धा परमेश्वराने प्रार्थनेद्वारे तेल पाणी द्वारे त्यांना बरं केलेलं आहे चांगलं केलेलं आहे। तसेच या बाईने ज्यावेळेस आवणीचं कामं होती त्यावेळेस या बाईने जेव्हा प्रार्थना केली होती की प्रभू येशू आपा संपूर्ण आवणीचं काम पूर्ण होईपर्यंत प्रभू येशू आपा रक्षण कर कुठलेच आजार दुःख आमच्या वाटेला येऊ देऊ नको परंतु बाई विश्वासाने राहिली प्रार्थना करत राहिली आणि त्या प्रार्थनेद्वारे संपूर्ण आवडीचं काम झालं तोपर्यंत या बाईला कुठलीच इजा वगैरे आजार दुःख या बाईच्या वाटेला परमेश्वराने आणू दिलं नाही तर चांगलं केलेलं आहे। आवडीचं काम पूर्ण झालेलं आहे तसंच त्यांच्यातून रक्षण सुद्धा केलेलं आहे दोघांना आजारातून सुद्धा त्यांना बरं केलेलं आहे चांगलं केलेलं आहे आणि बाई प्रभू येशूला धन्यवाद देते मग सर्वांनी जोरात टाळ्या देऊन प्रभू येशूचे आभार मानायचे। हालेलुया बाई स्वतःची साक्षी साथ आहे बाई जसा कान आहे तो खूप सा दुखत होता चावत सारखं होतं बाई त्याचा पाय खूप दुखत होता बाईला वांटी सारखी येत होती तसे पोटच्या फुगून सारखं राहत होतं बाईने विश्वासाने फास्टराने घर शिपणीचे नाव दिले फास्टराने बाईचे घर शिपणी करून दिले आणि फास्टराने बाईसाठी प्रार्थना केली फास्टरांचे प्रार्थनेद्वारे प्रभूच्या आसपाशी बाईला झाला जे कान दुखत होता पाय दुखत होता वांटी येत होती पोट फुगून राहत होता फास्टरांचे घर शिपणीद्वारे फास्टरांचे प्रार्थनेद्वारे प्रभू येशूने बाईला बरे केलं आहे आणि बाई प्रभू येशूचे आभार मानते आपण पण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार मानायचे आहे। बाई ज्यावेळेस घरामध्ये असताना संग अचानक माजरसा फिरत होती आणि आरडत सारखी होती परंतु सतत आरडत असल्यामुळे बाहेर सुद्धा निघण्यासाठी घाबरून सारखे जात होते परंतु या बाईने इथून जे आशीर्वाद दिलेला आहे ते विश्वासाने घराच्या भोवती टाकलं ज्याजवळ प्रार्थना केली त्या प्रार्थनेद्वारे जी मांजरं येत होती ती सुद्धा आता येत नाही तर त्याच्यापासून सुद्धा परमेश्वराने तारण केलेलं आहे रक्षण केलेलं आहे आणि बाई प्रभू येशूला धन्यवाद देते मग सर्वांनी टाळ्या देऊन प्रभू येशूचे आभार मानायचे। हालेलुया त्याची दोन्ही मुलगा आणि मुलगी त्याची साक्षी साथ आहे दोन्ही मुलांना ताप येत होता सर्दी खोकला झालेला होता दोन्ही मुलाच्या रडत पण खूप होती बाबाने विश्वासाने आशीर्वादी तेलपाणीचा वापर केला प्रार्थना केली तेलपाणीचा वापर करून प्रार्थना करून मला सर्दी खोकला झाला होता रडत खूप होती ते तेलपाणीचा वापर करून प्रार्थना करून दोन्ही मुलांना प्रभू येशूने बरे केलं आहे आणि बाई प्रभू येशूचे आभार मानते आपण पण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार मानायचे आहे। हालेलुया हालेलुया। ही बाई धानोरीवरून आलेली आहेत त्यांच्या मुलांची साक्ष सांगत आहे या मुलाचे गळ्याला गोटेसारखे झालेले होत्या ते काही बरं होत नव्हतं परंतु या बाईचा देवावरती विश्वास असल्यामुळे या बाईने इथून जे आशीर्वाद दिलेला आहे ते विश्वासाने गळ्याला लावलं आणि विश्वासाने प्रार्थना केली तेलपाण्याचा वापर केला त्या तेलपाण्याद्वारे प्रार्थनेद्वारे मुलाला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि गळ्याच्या बाजूला जे गोटे होत्या ते परमेश्वराने तेलपाण्याच्या द्वारे काढून टाकलेले आहे बरं केलेलं आहे। तसेच हा मुलगाचा एक दिवस अचानक रस्त्याला जात असताना अचानक वाटेमध्ये साप आला परंतु या बाईने त्या मुलाशी प्रार्थना केली होती की प्रभू येशू मुलगा कुठेही जाईल तर परमेश्वरा त्या मुलाचं रक्षण कर आणि खरंच या बाईची प्रार्थना परमेश्वराने स्वीकारली आणि मुलगा रस्त्याला जात असताना जो साप आडवा आला मध्येच होता तरी पण त्या सापाने सुद्धा काहीच केलं नाही त्या सापापासून सुद्धा परमेश्वर रक्षण केलेलं आहे आजारातून त्यांना काढलेलं आहे दोन्ही आजार दुःख परमेश्वराने काढलेलं आहे चांगलं केलेलं आहे आणि बाई प्रभू येशूला धन्यवाद देते मग सर्वांनी जोरात टाळ्या देऊन प्रभू येशूचे आभार मानायचे। हालेलुया। ही बाई भिवंडी चिंबीपाडची आहे बाई स्वतःची तशी घरची साक्षी साथ आहे बाईच्या पोटामध्ये खूप दुखत होतं कोशीमध्ये दुखत होतं हात पाय खूप साथ दुखत होतं दुखणं काहीसा बरा होत नव्हता पण बाईने विश्वासाने तेलपाणीचा वापर केला प्रार्थना केली तेलपाणीचा वापर करून प्रार्थना करून प्रभू येशूने या बाईला बरे केलं आहे
त्या बाईचा ज्या मुलगा आहे ते मुलाला शाळेचा घेत नव्हते, पण बाईने विश्वासाने ते मुलासाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना करून शाळेवरती गेले आणि बाईची प्रार्थनेद्वारे प्रभू स्पर्शी ते मुलाला आणि शाळेवरती झाला आणि जे मुलाला शाळेमध्ये घेत नव्हते ते बाईची प्रार्थनेद्वारे मुलाला शाळेत घेतलेलं आहे. त्याची बाईची जी घरची बकरी आहे ती बकरीला कुत्रा चावलेला होता, जी जखम होती ती काहीसा बरं नव्हती, पण ते बकरीला तेल पाणीचा वापर करून प्रार्थना करून जी जखम होती ती प्रभूने काढून टाकले आहे. ते बकरीला प्रभूने बरेकले आहे, प्रत्येक आजारातून प्रभूने काढलेले आहे, चांगले केले आहे. आणि बाई प्रभूचे आभार मानत आहे. आपण पण जोरात टाळ्या वाजवून प्रभूचे आभार मानायचे आहे. हालेलुया. ही बाई वरून आलेली आहे, ती बाई सिस्टरच आहे. त्यांच्या स्वतःची साक्ष सांगत आहे की या बाईला 1 वर्षापासून काम मिळत नव्हतं, परंतु बाई जेव्हा गेल्या रविवारी हालेलुया बरोबर नसल्यामुळे बाई जात नव्हती, परंतु जीवनामध्ये संसार चालवायचा आहे तर पैशाची सुद्धा गरज होती. परंतु या बाईने गेल्या रविवारी या प्रार्थनेला आली, विश्वासाने देवाजवळ तिने लक्ष लावलं आणि देवाला सांगितलं, प्रभू येशूप्पा मला तू काम मिळवून दे. आणि खरंच ज्यावेळेस ही बाईच्या कामावरती गेली त्यावेळेस बाईला काम सुद्धा मिळालं. तसेच या बाईला सांग कामावरती जात असताना 1000 रुपयामध्ये जी मशीन सुद्धा परमेश्वराने मिळवून दिली. आणि सांग त्या ज्यावेळेस काम मिळत नव्हतं काम सुद्धा मिळवून दिलं. तसेच परमेश्वराने पैसे सुद्धा 1000 रुपये मिळवून दिले आणि जी मशीन आहे ती सुद्धा या बाईला फुकट मिळालेली आहे. या बाईच्या जीवनात परमेश्वराने प्रार्थना स्वीकारली. जे 1 वर्षापासून बाबांनो जीवनात आजाराला कंटाळलेले होते, काम त्याच्यामुळे बाबांनो मिळत नव्हते, ते आता काम सुद्धा मिळालेले आहे, पैसे मिळालेले आहेत आणि जी कपडे धुण्याची जी मशीन आहे ती सुद्धा परमेश्वराने मिळवून दिलेली आहे. आणि बाई प्रभूला धन्यवाद देते. मन सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभूचे आभार मानत आहे. हालेलुया. तसेच बाई या केंद्रासाठी 500 रुपये दान धर्म करत आहे. या बाईच्या प्रभूचे जोरदार टाळ्या वाजवून आभार मानायचा आहे. हा तो भाऊ डोंगारी विराट पाटचे आहे. भाऊ त्याची बाई त्याची मुलाची साक्षी सांगत आहे. ती मुलाची साक्षी ते भाऊ आणि एका दिवशी प्रार्थनेसाठी बसलेला होता, पण प्रार्थना करत असताना अचानक ते मुलामध्ये दुष्ट आत्मासारखा घुसला. तो आत्मा घुसल्यानंतर हा भाऊ घरातून पळून गेला आणि प्रार्थना करण्यासाठी सुद्धा बसत नव्हता, आरडाओरडा करत होता. पण बाईने विश्वासाने मंदिरामध्ये घेऊन आला. फास्टरांनी ते मुलासाठी प्रार्थना केली. फास्टरांची प्रार्थनेद्वारे प्रभूचा स्पर्श ते मुलाला झाला. ते मुलामध्ये दुष्ट आत्मा शिरलेला होता, तो निघत नव्हता, आरडाओरडा करत होता. ते फास्टरांची प्रार्थनेद्वारे जे मुलाचा दुष्ट आत्मा होता ते प्रभूने काढून टाकलेला आहे. आता मुलगा तो चांगला आहे, प्रार्थनेसाठी बसत आहे, प्रार्थना करत आहे आणि प्रभूने दुष्ट आत्म्यापासून मोकळा केलेला आहे, चांगले केलेला आहे. आणि बाई आणि तो भाऊ प्रभूचे आभार मानत आहे. आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभूचे आभार मानायचा आहे. हालेलुया. ही बाई धान्यावरीची बाई त्याची मुलींची साक्षी जात आहे. जी मुलगी आहे ती बाईच्या गळाचा खूप दुखत होता. दोन्ही मुलगी तिच्या आजारी होती. तसेच एक मुलीची संपूर्ण तोंडाला फोडा झालेला होता. फोडा काहीसा बरा येत नव्हता, पण विश्वासाने तेल पाणीचा वापर केला. प्रार्थना करून एक मुलीला फोडा झालेला होता, गळा दुखत होता. ते प्रभूने ते बाईला बरे केले आहे, आजारातून प्रभूने काढलेले आहे. ती बाई त्याची नवऱ्याची साक्षी साथ आहे. बाईच्या नवऱ्याला खोकला खूप झाला होता. खोकला काहीसा निघत नव्हता, पण विश्वासाने आता केंद्रामध्ये 3 दिवसाचे शिबिर होते. ते शिबिरामध्ये विश्वासाने भावाने भाग घेतला आणि फास्टरांनी ते भावासाठी प्रार्थना केली. फास्टरांची प्रार्थनेद्वारे प्रभूचा स्पर्श ते भावाला झाला. जो खोकला झालेला होता ते शिबिराद्वारे आणि फास्टरांची प्रार्थनेद्वारे प्रभूने ते भावाला बरे केले आहे. मुलीला पण प्रभूने चांगले केले आहे, आजारातून प्रभूने काढलेला आहे. म्हणे बाई प्रभूचे आभार मानते. आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभूचे आभार मानायचे आहे. हालेलुया. हालेलुया. हा भाऊ धान्यावरीचा आहे. भाऊ स्वतःची साक्षी साथ आहे. भावाचे डोकं खूप दुखत होतं, बरा होत नव्हतं, पण 3 दिवसाच्या शिबिरामध्ये भावाने भाग घेतला. फास्टरांनी भावासाठी प्रार्थना केली. फास्टरांची प्रार्थनेद्वारे प्रभूच्या स्पर्श भावाला झाला. जे डोकं खूप दुखत होतं ते शिबिरामध्ये भाग घेऊन आणि फास्टरांची प्रार्थनेद्वारे प्रभूने बरे केलेला आहे. तसेच एक दिवस चालत असताना साप होता, ते सापावरती ह्या भावाने पाय दिला. पण भावाने देवाकडे प्रार्थना करून गेलेला होता की देवा मी कुठे पण जाऊ नाही येईपर्यंत माझा तू देखभाल कर, संरक्षण कर. ह्या भावाने सापावरती पाय दिला, तरी पण ते सापाने भावाला काही केले नाही, चावला वगैरे काही नाही. ते भाऊ सांगतो की मला वचनासारखं येत नव्हती, पण भावाने शिबिरामध्ये भाग घेतला आणि भावाला वचन बोलता येत नव्हतं, वचना येत नव्हती. ते
देवाने भावाच्या विश्वासाची प्रार्थनेद्वारे प्रभूने बाला वचनपणा समजून दिले. आता वचन बोलत आहे. तसेच भाऊ सांगतो घरामध्ये एकदम हालत होते, खाण्यापिण्यासाठी कमी पडत होतं. बाबाने देवाकडे प्रार्थना केली की देवा आमच्या घरामध्ये जे अडथळा येत आहे त्या प्रभूशी तू काढून टाक आणि खाण्यापिण्यामध्ये त्रास होत होता, कमी पडत होते. ते भाचे प्रार्थनेद्वारे आता घरामध्ये हालत होती बेकार, ते प्रभूने काढले. खाण्यापिण्यामध्ये जो कमतरता होती ते प्रभूने भरपूर दिलेले आता चांगले केले आहे. जो घरचा परिवार आहे तो सुखामध्ये आहे. प्रभूने आजारातून प्रभूने काढून टाकले आहे, बरे केले आहे. पण हा भाऊ प्रभूचे आभार मानते. आपण पजवरा टाळ्या वाजून प्रभूचे आभार मानायचे आहे. स्वतःची साक्षी जात आहे. पहिला ताप येत होता, सर्दी खोकला झालेला होता, फोडे झालेले होते, डोकं दुखत होतं. बाबांनी विश्वासाने शिबिरामध्ये भाग घेतला. शिबिरामध्ये फास्टरांनी बाईसाठी प्रार्थना केली. फास्टरांची प्रार्थनेद्वारे प्रभूचा स्पर्श बाईला झाला. सर्दी खोकला झालेला होता, डोकं दुखत होतं. ते फास्टरांच्या प्रार्थनेद्वारे शिबिराद्वारे प्रभूने बाईला आजारातून प्रभूने काढून टाकलेला आहे, बरे केले आहे. आणि बाई प्रभूचे आभार मानते. आपण पण जोरात टाळ्या वाजून प्रभूचे आभार मानायचे आहे. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. ही बाई धानोरीवरून आलेली आहे. ती त्यांच्या स्वतःची साक्ष सांगत आहे. या बाईच्या पोटामध्ये खूप दुखत होतं, तसेच अशक्तपणासारखा जाणवायचा, पाय सुद्धा खूप दुखत होते, सर्दी खोकल्याचा आजार झालेला होता. परंतु या बाईने इथून आशीर्वादी तेल पाण्याचा वापर केला. त्याजवळ प्रार्थना केल्या. त्या प्रार्थनेद्वारे तेल पाण्याद्वारे या बाईला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि ते पोटामधलं दुखणं होतं, अशक्तपणा होता, हातपाय दुखत होते, सर्दी खोकल्याचा त्रास होता, तो प्रभू येशूने तेल पाण्याद्वारे काढलेला आहे, चांगलं केलेलं आहे. तसेच पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस येत असताना ज्यावेळेस पडली त्यावेळेस परमेश्वरने बाईचा सांभाळ केला, लागू वगैरे दिलं नाही. परंतु या बाईने साक्षने दिलं नाही. ही बाई पुन्हा पडली त्यावेळेस देवाचं नाव घेतलं की प्रभू येशू बापा मी तुझी साक्षीदार बनेन, पण मला या संकटातून बापा तू काळ कुठलंच दुखणं मला होऊ देजोस नको. आणि खरंच या बाईची देवाने प्रार्थना स्वीकारली. ही बाई पुन्हा पडली असताना परमेश्वराने पुन्हा या बाईला वाचवलं. त्या पाळण्यापासून परमेश्वराने तारलेलं आहे, चांगलं केलेलं आहे. आजारातून दुखातून या बाईला परमेश्वराने काढलेलं आहे. मी बाई प्रभू येशूला धन्यवाद देते. मग सर्वांनी जोर आटाड्या अजून प्रभू येशूचे आभार मानायचे. हालेलुया. ही बाई गंजाड दोडणपाडच्या बाई स्वतःची साक्षी साथ आहे. बाईचे डोकं खूप दुखत, हातपाय दुखत होतं, सर्दी खोकला झालेला होता. पण बाईने विश्वासाने शिबिरामध्ये भाग घेतला. फास्टरांनी बाईसाठी प्रार्थना केली. फास्टरांच्या प्रार्थनेद्वारे प्रभूचा स्पर्श बाईला झाला. बाईचे डोकं दुखत, हातपाय दुखत, शरीरामध्ये दुखत होतं. ते फास्टरांच्या प्रार्थनेद्वारे शिबिरात भाग घेऊन प्रभूने बाईला आजारमुक्ती दिलेल्या, प्रभूने आजारातून काढलेला आहे, बरे केला आहे. तसेच आंघोळीला जाताना बाईने अचानक सापावरती पाय दिला. देवावरती विश्वास असल्यामुळे सापाने पण काय केलं नाही, प्रभूने सापापासून बचाव केला आहे. त्याची बाईची बहीण आहे, ती बहिणीचा मुलगा आहे, त्याचा कान खूप सारा दुखत होता. पण जो आशीर्वादी रुमाल आहे तो कानाला बांधून आणि तेल पाणीचा वापर करून प्रार्थना करून जो मुलाचा कान दुखत होता ते प्रभूने बरे केलं आहे. ही बाईला आपण प्रभूने आजारातून मुक्त केलेलं आहे, चांगले केलं आहे. आणि बाई प्रभूचे आभार मानते. आपण पण जोरात टाळ्या वाजून प्रभूचे आभार मानायचे आहे. ही बाई गंजाळवरून आलेली आहे. त्यांच्या मुलांची व स्वतःची साक्ष सांगत आहे की लहान मुलांना अंगावरती कळ्यासारखे झालेले होत्या, परंतु ते काही बरं होत नव्हतं. पण ते बाई या केंद्रामध्ये आली, इथून नेलेले आशीर्वादी तेल पाण्याचा वापर केला, मुलांविषयी प्रार्थना केल्या. त्या प्रार्थनेद्वारे मुलाला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि संपूर्ण अंगावरती जे कळ्यासारखे होते ते परमेश्वराने तेल पाण्याद्वारे या बाईच्या प्रार्थनेद्वारे मुलांच्या जीवनातले आजार प्रभू येशूने काढलेले आहेत, चांगलं केलेलं आहे. तसे दुसऱ्या मुलीला सुद्धा ताप आलेला होता, सर्दी खोकला झालेला होता, सतत वांती करत होती. परंतु इथून नेलेले आशीर्वादी जे बायबल आहे ते विश्वासाने त्या मुलीच्या हातामध्ये दिलं. मुलीविषयी प्रार्थना करण्यात आली आणि त्या प्रार्थनेद्वारे इथून नेलेले आशीर्वादित बायबलद्वारे त्या मुलीला सुद्धा प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि सर्दी खोकला होता, सतत वांटी येत होती, ती पवित्र बायबलद्वारे प्रार्थनेद्वारे काढून टाकलेले आहे, चांगलं केलेलं आहे. तसेच या बाईची तिसरी साक्ष आहे की घरामध्ये सतत साप येत होता, परंतु या बाईने इथून आशीर्वादित जे तेल पाणी आहे ते विश्वासाने घरामध्ये शिंपडलं. देवाजवळ प्रार्थना केली की प्रभू येशू बाप्पा घरामध्ये जो सतत साप येत आहे प्रभू येशू बाप्पा त्याच्यापासून रक्षण कर, आता पुन्हा येऊ देच नको. आणि या बाईच्या देवाने प्रार्थना स्वीकारली. तेल पाण्याद्वारे प्रार्थनेद्वारे जो घरामध्ये येणारा जो साप होता तो सुद्धा आता येत नाही. मुलांचं सुद्धा तारण केलेलं आहे, मुलांना सुद्धा आजारातून दुखातून काढलेलं आहे, सापापासून वाचवलेलं आहे. मुनी बाई प्रभू येशूला धन्यवाद देते. मग सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूचे आभार मानायचे. हालेलुया. फनरपाटची बाई स्वतःची साक्षी साथ आहे.
पहिला ताप येत होता, डोकं दुखत होतं, पोटामध्ये दुखत होतं, दुखणं काहीसा बरा होत नव्हतं. बाबाने विश्वासाने तेलपाणीचा वापर केला, प्रार्थना केली, तेलपाणीचा वापर करून प्रार्थना केली. पहिला ताप इथे डोकादुखी, पोटाचे दुखणे प्रभू येशूने काढून टाकलेलं आहे, बरे केलं आहे. आणि बाई प्रभू येशूचे आभार मानते. आपण पण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार मानायचे आहे. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. ही बाई धानाळीवरून आलेली आहे. त्यांच्या लहान मुलीची साक्ष सांगत आहे की या लहान मुलीला संपूर्ण अंगावरती फोड्यासारखे येत होते, डरटसारखे येत होते, परंतु या बाईने इथून दिलेल्या आशीर्वादी तेलपाण्याचा वापर केला. ब्रदरांनी सुद्धा या बाईशी प्रार्थना केली. त्या प्रार्थनेद्वारे त्या मुलीला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि संपूर्ण अंगावरती जे चाटेसारखे होते, जे डरट सारखे होते, ते प्रभू येशूने तेलपाण्याद्वारे पास्टरांच्या प्रार्थनेद्वारे त्यांना चांगलं केलेलं आहे, बरं केलेलं आहे. आणि बाई प्रभू येशूला धन्यवाद देते. मग सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार मानायचे आहे. हालेलुया. हालेलुया. आहे बरं केलेलं आहे, त्याने साक्ष देण्यासाठी यायचं आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. ही बाई या पाड्यातलीच आहे. ती त्यांच्या मुलांची व स्वतःची साक्ष सांगत आहे. या बाईला 1 महिन्यापासून अंगावरनं सफेदपणाचा त्रास सारखा होत होता. ही बाई जीवनामध्ये कंटाळून गेलेली होती, पण ती बाई या केंद्रामध्ये आली. इथून नेलेल्या आशीर्वादी तेलपाने तिने वापर केला. प्रभू येशू जर तिने प्रार्थना केली, त्या प्रार्थनेद्वारे या बाईला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि 1 महिन्यापासून जे अंगावर जे सफेदपणाचा त्रास होता तो प्रभू येशूने तेलपाण्याद्वारे काढलेला आहे, चांगलं केलेलं आहे. तशी बाई त्यांच्या मुलीची साक्ष आहे की मुलीला सुद्धा पोटचा दुखत होतं, पोटचा फुगल्यासारखं जाणत होतं, परंतु या बाईने इथून दिलेल्या आशीर्वादी तेलपाण्याचा वापर केला. मुलीविषयी प्रार्थना केली. त्या प्रार्थनेद्वारे मुलीला सुद्धा प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि पोट फुगण्याच्या आजारातून प्रभू येशूने मुलीला सुद्धा चांगलं केलेलं आहे, बरं केलेलं आहे. तशीच बाई त्यांची तिसरी साक्ष आहे की त्यांच्या मुलांची साक्ष आहे. मुलाला असा ताप आलेला होता, सर्दी खोकला झालेला होता, परंतु या बाईने इथून दिलेल्या आशीर्वादी तेल विश्वासाने मुलाला लावलं. मुलाविषयी प्रार्थना करण्यात आली आणि त्या प्रार्थनेद्वारे मुलाला सुद्धा प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि जो सर्दी खोकला ताप होता तो प्रभू येशूने तेलपाण्याद्वारे काढलेला आहे, चांगलं केलेलं आहे. तिघांचे आजार प्रभू येशूने बरं करून टाकलेलं आहे, चांगलं केलेलं आहे. आणि बाई प्रभू येशूला धन्यवाद देते. मग सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार मानायचे आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. ही बाई या गावातलीच आहे, ती पाड्यातलीच आहे. ती त्यांच्या स्वतःची साक्ष सांगत आहे. या बाईला 10 वर्षापासून अंगावरून सफेदपणाचा त्रास होता. त्याच्यामुळे ही बाईच्या जीवनामध्ये खूप कंटाळून गेलेली होती, खूप प्रयत्न केला, परंतु जो आजार आहे तो काही बरं होत नव्हता. परंतु ही बाई जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आली, प्रार्थनेला येऊ लागली, इथून नेलेल्या आशीर्वादी तेलपाने तिने वापर केला, सतत याजवळ प्रार्थना करू लागली. त्या प्रार्थनेद्वारे या बाईला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि 10 वर्षाचा जो सफेदपणाचा आजार होता तो प्रभू येशूने तेलपाण्याद्वारे प्रार्थनेद्वारे काढून टाकलेला आहे, चांगलं केलेलं आहे. तसे बाईची दुसरी साक्ष आहे की या बाईचं डोकं सुद्धा खूप दुखत होतं, अशक्तपणासारखा जाणवायचा, परंतु या बाईने तेलपाण्याचा वापर केला, प्रभू येशूजवळ प्रार्थना केल्या. त्या प्रार्थनेद्वारे डोकं दुखण्याचा आजार सुद्धा प्रभू येशूने काढलेला आहे, चांगलं केलेलं आहे. तसे बाईची तिसरी साक्ष आहे की ज्यावेळेस या बाई चालत असताना अचानक सापावरती पाय दिला, परंतु या बाईचा देवावरती विश्वास असल्यामुळे त्या सापापासून सुद्धा परमेश्वराने तिला रक्षण केलेलं आहे, तारण केलेलं आहे. सापापासून तिच्या विषबाधेपासून सुद्धा रक्षण केलेलं आहे आणि सापाची कुठली जी विषबाधा आहे ती चढू दिली नाही, तर बरं करून टाकलेलं आहे. संपूर्ण आजार बरं केलेला आहे, चांगलं केलेलं आहे. आणि बाई प्रभू येशूला धन्यवाद देते. मग सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार मानायचे आहे. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. आता लगेच जेवणासाठी जायचं आहे, पण एक साक्ष आहे ती विश्वासाने ऐकणं बाबांना खूप गरजेचं आहे. हालेलुया. ही बाई तलासरी सनवरपाडा इथून आलेली आहे. ती त्यांच्या मुलांची साक्ष सांगत आहे की मुलाला वांती संडास होत होती, त्याच्यामुळे 3 दिवस दवाखान्यामध्ये त्या मुलाला ऍडमिट सुद्धा करण्यात आलेलं होतं. संपूर्ण अशक्तपणा जाणवत असल्यामुळे बाबांनो या भावाला 3 दिवस ऍडमिट केलेलं होतं, परंतु काहीच फरक पडला नाही. शेवटीचा एकदम खूप अशक्तपणासारखा येऊ लागला. या बाईला जेव्हा या केंद्राविषयी माहिती पडली, ही बाई त्यांच्या मुलाला घेऊन या केंद्रामध्ये आली. इथून नेलेल्या आशीर्वादी तेलपाने त्यांनी वापर केला. पास्टरांनी त्या मुलाविषयी प्रार्थना केली. त्या प्रार्थनेद्वारे इथून नेलेल्या आशीर्वादी तेलपाण्याद्वारे त्या मुलाला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि जी वांटी येत होती, संडास येत होती, अशक्तपणा जाणवायचा, तो प्रभू येशूने तेलपाण्याद्वारे प्रार्थनेद्वारे त्यांना त्यांच्या मुलाला बरं करून टाकलेलं आहे, चांगलं केलेलं आहे. आणि बाई प्रभू येशूला धन्यवाद देते. मग सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार मानायचे आहे. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया.
हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. ही बाई आंबेसरी खडकीपाडा इथून आलेली आहे. ती त्यांच्या घरची साक्ष सांगत आहे की घरामध्ये जे तांदूळ आहे ते अचानक खेचले जात होते, परंतु ही बाई या केंद्रामध्ये येऊ लागली. इथून आशीर्वादित तेल पाण्याचा त्यांनी वापर केला. सामूहिक प्रार्थना करण्यात आली. पास्टरांनी प्रार्थना केली. घरसिपणी सुद्धा करण्यात आली आणि त्या घरसिपणीद्वारे प्रार्थनेद्वारे तेल पाण्याद्वारे या बाईला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि जी सैतान शक्ती जे चावल खेचत होते ते आता खेचत नाही. तसे बाईची दुसरी साक्ष आहे की दोन्ही मुलांना ताप व खोकला झालेला होता, परंतु या बाईने इथून आशीर्वाद तेल पाणी आहे ते विश्वासाने मुलांना लावलं. मुलांविषयी प्रार्थना करण्यात आली आणि त्या प्रार्थनेद्वारे मुलाला सुद्धा प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि ताप खोकला होता त्याच्यातून प्रभू येशूने त्यांना मुक्त केलेलं आहे, चांगलं केलेलं आहे. सगळे आजार दुःख प्रभू येशूने काढलेलं आहे, चांगलं केलेलं आहे. आणि बाई प्रभू येशूला धन्यवाद देते. म्हणून सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार मानायचे आहे. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. ही बाई औंढाणीवरून आलेली आहे. या बाईची साक्ष आहे की या बाईला 2 दिवसापासून एका साईडला कुशीमध्ये खूप दुखत होतं, मूठ लागल्यासारखी जाणवत होती, त्याच्यामुळे चालताना सुद्धा खूप त्रास होत होता, अशक्तपणासारखा जाणवत होता. परंतु या बाईने इथून जे आशीर्वादित तेल आहे ते विश्वासाने कुशीच्या ठिकाणी तिने लावलं. प्रभू येशूवर तिने प्रार्थना केली. त्या प्रार्थनेद्वारे या बाईला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि जी कुशीमध्ये जे दुखत होतं, जी मूठ लागल्यासारखी जाणवायची ती प्रभू येशूने तेल पाण्याद्वारे बरं करून टाकलेलं आहे, चांगलं केलेलं आहे. आणि बाई प्रभू येशूला धन्यवाद देते. म्हणून सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार मानायचे. हालेलुया. 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 ही बाई धानेवरीचे बाई स्वतःची साक्षी साथ आहे. बाईचे डोकं खूप दुखत होतं, डोळे पण दुखत होतं, गळा खूप दुखत, हात पाय दुखत होतं. बाईने विश्वासाने शिबिरामध्ये भाग घेतला. शिबिरामध्ये पास्टरांनी बाईसाठी प्रार्थना केली. पास्टरांची प्रार्थनेद्वारे प्रभूचा स्पर्श बाईला झाला. जी डोकं दुखत होतं, हात पाय दुखत होतं, पूर्ण शरीर दुखत होतं, गळा दुखत होता, ते पास्टरांची प्रार्थनेद्वारे प्रभूने बरे केलं आहे. त्याच्या घराजवळ फणसाचं झाड होतं. बाईचा असा विचार होता की घराला म्हणजे दाब देईल. त्याच्याकडे बाईने जो खांदा होता तो तोडला आणि नंतर मुला बोडाची चाक खांडून टाकला. पण बाईच्या देवाचा विश्वास असल्यामुळे बाई देव मला परत फणसाचं झाड बनवून देईल तोडून टाकला होता. पण बाईने विश्वासाने अजूनचा माती बांधून ठेवला आणि बाईने प्रार्थना केली आणि जे रोपटं तयार प्रभूने केलेलं आहे. बाईचे जे विश्वास होता की मला पुन्हा फणसाचं झाड प्रभू देईल. बाईची प्रार्थनेद्वारे जे तोडून टाकलं होतं पण माती बांधून ठेवली असल्यामुळे ते बाई मुला जे मूल होतं ते प्रभूने तयार केलं आणि रोपटं पुन्हा प्रभूने तयार करून जे दिलेलं आहे चांगलं केलं आहे. आणि बाई प्रभूचे आभार मानते. आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभूचे आभार मानायचे आहे.